राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी ही राज्याच्या इतिहासातील सर्वात मोठी कर्जमाफी असल्याचं म्हटलं आहे। नागपुरात पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हा निर्णय ऐतिहासिक असल्याचं सांगितलं। यामध्ये यापूर्वी कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांचाही समावेश करण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। तसंच विदर्भातील मान्सूनच्या विलंबाबाबत चिंता करण्याचं कारण नसल्याचंही सांगितलं। याशिवाय बनावट आणि निकृष्ट दर्जाच्या सोयाबीन बियाणांच्या प्रकरणात परवाने रद्द करण्यापासून ते फौजदारी कारवाईपर्यंत कठोर पावलं उचलली जात असल्याची माहिती त्यांनी दिली। पहिल्यांदा आपण हा निर्णय केला की मागची कर्जमाफी ज्योतिराव फुले जी कर्जमाफी योजना होती त्यामध्येही ज्यांना माफी मिळाली होती पण आता ते डिफॉल्टमध्ये गेले आहेत यांना आधी आपण 50,000 रुपयापर्यंत रिलीफ देणार होतो, परंतु सत्तारूढ पक्षाच्या सगळ्या आमदारांचा आग्रह होता की त्यांनाही पूर्ण तुम्ही कर्जमाफी द्या आणि आपण ते मान्य केलं। त्यामुळे आता ही महाराष्ट्राच्या इतिहासातली सगळ्यात मोठी कर्जमाफी यावेळेस आपण केलेली। ही जी मधले दिवस आहेत या दिवसांमध्ये थोडं प्रोटेक्टिव्ह इरिगेशन आपण देऊ शकलो तर मला असं वाटतं की अडचण येणार नाही। त्यामुळे पाऊस आल्यानंतरच पेरण्या झालेल्या आहेत। मला विश्वास आहे की विहिरी असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे काही त्या ठिकाणी इरिगेशनच्या सिस्टीम्स आहेत त्याचा वापर करून यावेळेसही पिकं आपले शेतकरी वाचवू शकतो। पण क्षमता असलेलं सोयाबीनचं बियाणं हे विशेषतः विदर्भात आढळलेलं आहे, त्याच्यावर तात्काळ कारवाई केलेली आहे। 5,000 नमुने घेतल्यात, त्यातले 300 नमुने फेल झालेले आहेत। त्यांच्यावर लायसन्स रद्द करण्यापासून तर फौजदारीपर्यंत सगळ्या कारवाया